काय प्रकार आणि काय असेल हे गौड बंगाल, खरं तर अतर्क आहे. मित्र हो, महाराष्ट्राचे लाडके नेते आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, पण या अपघाताबाबत निर्माण झालेला संशय अद्याप सुद्धा अजिबात सुद्धा कमी झालेला नाही. या अपघाताच्या बाबत जसे वेगवेगळे संशय घेतले गेले, तशा शंका व्यक्त होत आहेत. त्यामध्ये नाशिकच्या भोंदूबाबाचं म्हणजे लिंगपिसाट अशोक खरात याचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. तपास यंत्रणाकडून या घटनेचा म्हणजे अपघाताच्या म्हणा घातपाताच्या म्हणा घटनेचा तपास जरी सुरू असला तरी अपघाताला आता जवळपास 3 महिने पूर्ण झाले, पण त्यांचा सुद्धा अजून ठाम निष्कर्ष नेमका निष्कर्ष आलेला नाही. अपघाताच्या अगदी पहिल्या दिवसापासून आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. अजितदादांचा घातपात झालेला आहे असा दावा त्यांनी अनेक वेळा केलेला आहे. रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भामध्ये 3-4 वेळा पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचेच आमदार अमोल मिटकरी यांनी एका पोस्टद्वारे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी 28 डिसेंबरला म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या बरोबर 1 महिना आधी अघोरी पूजा झाली होती असा आरोप केलेला आहे. त्यांनी काही फोटोही सार्वजनिक केलेले आहेत. सोशल मीडियावर अमोल मिटकरींच्या 3 पोस्ट आलेल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या नव्या माहितीमुळे आणि फोटोमुळे आणखी एकदा एक मोठी खळबळ उडाली आहे. अमोल मिटकरींनी एका पोस्टमध्ये म्हटलंय, बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान इथं अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही. अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमावर फिरत आहेत. 28 डिसेंबर 25 रोजी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडली होती. आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणीसाठी येणार होते असं ही माहिती अमोल मिटकरी यांनी या पोस्टमध्ये दिलेली आहे. आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय, खाताळपट्टा काटेवाडी परिसरामध्ये दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य. विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पूजा केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं आहे. 4 महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा काय घात केला हे भयंकर सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे. हॅशटॅग भय इथलं संपत नाही अशा पोस्ट अमोल मिटकरी यांनी केल्या आहेत आणि काही प्रश्नही नेहमीप्रमाणे उपस्थित केलेले आहेत. बघा, 20 मार्च रोजी अमोल मिटकरी म्हणाले होते, VSR विमानाच्या समोर बाबाचा एक फोटो दिसतोय. याचा अर्थ तो त्या विमानानं प्रवास करीत होता. या बाबाचे राजकीय लागे बांधे आहेत, तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता. त्याचे मोठे मोठे भक्त असून त्याची माहिती समोर आलेली आहे. VSRचे मालक VK सिंग बरोबर ही खरातचे गुरु शिष्याचे नाते होते का असा प्रश्न विचारून अमोल मिटकरी म्हणतात, अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी समोर आलेला होता. यातून अजित पवार नकोसे झाल्याचं काही लोकांना वाटत होतं का आणि त्याचा मास्टर माइंड या लिंगपिसाट बाबाचा भक्त होता का? या भक्ताच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार घडवून आणला आहे का याचा तपास सुद्धा आता SITनं करायला हवा. अघोरी पूजा आणि अजित पवारांचा अपघात याचा संबंध नाकारता येत नाही. अशोक खरात प्रकरणाशी त्यांनी हे प्रकरण जोडत दावा केलेला होता. बघा, आता 3 पोस्ट लिहून अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात असा संशय अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. शिवाय मिटकरी यांनी जे फोटो आज सार्वजनिक केले आहेत ना, त्यामुळं तर मोठी खळबळ उडालेली आहे.
अमोल मिटकरी हे सातत्यानं नवे नवे पुरावे समोर आणत आहेत, परंतु अजयदादाच्या अपघाताचा नेमका तपास अजूनही वेगानं पुढे सरकताना मात्र दिसत नाही. काय प्रकार आणि काय असेल हे गौड बंगाल, खरं तर अतर्क आहे. पण तरीही मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही तर आपली नेहमीचीच माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.